बॉस, सर्च निगेटिव्ह. पण कत्रीचा सोर्स कधीच खोटा नाही ठरत. पण यावेळेस ठरला ना. फॉल्स कॉल आहे. मला वाटतं टीपच चुकीची मिळाली. नाही, इन्फॉर्मेशन चुकीची नव्हती. सॉरी मॅम. सॉरी ऐकायची सवय नाहीये मला. नाही, मी रागावले नाही तुमच्यावर. हां, समोर गुन्हेगार असताना सुद्धा जर तुम्ही रिकाम्या हाती परत आला असतात ना, तर मात्र मला राग आला असता तुमचा. आय बिलीव्ह त्यांचं नेटवर्क आपल्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे, नाही? एनिवे, तुमचा राग आला नाहीये ही गोष्ट जितकी खरी आहे तितकीच ही गोष्ट सुद्धा खरी आहे की तुमचं कौतुक करायची इच्छा असताना मी खूप डिसअपॉइंट झाली. आपण पोचेपर्यंत ते सगळं घेऊन फरार होऊ शकले याचा अर्थ आपण तिकडे पोचतोय ही इन्फॉर्मेशन कुठून तरी त्यांना मिळालेली असणारच, नाही का? चेसबोर्डच्या दोन बाजू असतात, ब्लॅक आणि व्हाईट. जशी ह्या बाजूला ताकद असते ना, तशी त्या बाजूला सुद्धा असते. जसे आपले टिपर्स आहेत तसे त्यांचे सुद्धा टिपर्स असूच शकतात, नाही का? नाही मॅम, माझ्या टीमवर पूर्ण विश्वास आहे. या रेड बद्दलची कुठलीच इन्फॉर्मेशन आपल्या टीम मेंबरपैकी कोणाकडनंच बाहेर पडली नसणार आहे. जे काही घडलं ते बरोबर नव्हतं, त्यामुळे या फेल्युअरची जबाबदारी मी पूर्णपणे माझी समजते. आणि इथून पुढे असं परत कधीही होणार नाही याची खात्री देते तुम्हाला. या सगळ्या मागचा खरा गुन्हेगार समोर येणं हे आमच्यासाठी सुद्धा खूप गरजेचं आहे, ज्याने इतकी वर्ष गुलाबला स्वतःच्या तालावर नाचवलं. गुलाबची फाईल मी नीट वाचली होती. त्याच्या कनेक्शनमध्ये असलेल्या माणसांची इन्फॉर्मेशन एकदा रिपीट करा. ओके मॅम. मॉन्टी नावाचा त्याचा स्मगलर होता जो पंजाबवरनं आलेला होता, जो त्या रेडमध्ये मारला गेला. त्याच्यासोबतचे बाकीचे जे साथीदार होते ज्यांना आम्ही पकडलं, ते पकडल्यावर त्यांनी मरण पत्करलं, पण गुलाबबद्दल कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन त्यांनी आम्हाला दिलेली नाहीये. आयुष्यावर कोणी महत्वाचा माणूस आपल्या नजरेतून सुटत नाही. येस मॅम. युवराज, त्याचं काय? युवराज चल चल, तुला बाहेर यावं लागेल, चल ना. अरे काय करणार आहे मी बाहेर येऊन? बायकांची पार्टी आहे, तुम्ही करा ना एन्जॉय. मला तुम्हाला बायकांसारखं गॉसिप पण तर नाही करता येत ना. आम्ही गॉसिप करतो. मिसेस देशमाने, व्हॉट अ लवली कलर ऑफ साडी. पण लिपस्टिकची शेड थोडीशी डार्क असती ना तर मजा आली असती. माझ्या नवऱ्याने आणली आहे पॅरिसहून. ओ वाव, मग येता येता शेड लाईट झाली की काय पॅरिसहून. हे तुमचे जोक्स असतात. अरे मी खरंच सांग ना, काय करणार आहे? मिसेस मंजिरी बेडेकर, ऐकलं नाही? एक्स्ट्रा मॅरेज. युवराज, मम्मी हे बघा, मला ना कोणाचा अफेअर कोणासोबत आहे, कोणाची मुलगी किती मोठ्या घरात दिली आहे, कोणाच्या मुलाने किती मोठा स्टार्टअप केला, मला खरंच यामध्ये इंटरेस्ट नाहीये. प्लीज. एक तर त्या बायकांचे एवढे प्रश्न असतात. ऐक ना. अरे मला पण प्रश्न विचारतात ते की तुझा युवराज काय करतोय. मग मला सांगायचंय ना त्यांना. ऐक ना, मला सांगायचंय त्यांना, हा नवीन युवराज, या नवीन युवराजची नव्याने ओळख करून द्यायची आहे मला. हा युवराज फक्त माझा मुलगा नाहीये, MNNचं भविष्य आहे, खांडेकरांचा खरा वारसदार आहे. येशील ना? मॅम, युवराज त्या रेप पार्टीमधनं निसटला होता. आडनावाचा फायदा घेऊन निसटला. खांडेकर भाऊ आहे म्हणून, बहिणीचा नवरा आहे म्हणून. नाही मॅम, आमच्यासाठी नात्यापेक्षा कर्तव्य कायमच महत्वाचं आहे. यस मॅम. युवराजच्या विरोधात कुठलाही ठोस पुरावा नव्हता आमच्याकडे. त्याला अडकवण्यासाठी आम्ही स्टिंग ऑपरेशन सुद्धा केलं, ज्याच्यात ट्रूथ सिरमचा वापर केला होता. त्यामुळे ते पुरावे कोर्टात ग्राह्य धरले जाणार नाही.
युवराज आणि गुलाबचं कनेक्शन तुमच्या कधी लक्षात आलं? मॅम मी गुलाबला खांडेकरांच्या घरात बघितलं होतं, युवराजच्या खोलीत. मी युवराजचा मित्र एका कामासाठी आलो होतो इकडे. कसलं काम? ॲक्च्युली हे आम्ही दोघं बिझनेस पार्टनर आहोत. खांडेकरांच्या घरात एक अज्ञात व्यक्ती घुसते. ती 2 दिवस राहते आणि ती व्यक्ती म्हणजे एक मोठा कुख्यात गुंड आहे ज्याला खांडेकरांची सून बघते, जी स्पेशल क्राईम युनिटची ऑफिसर आहे. स्ट्रेंज ना? नाही मॅम, मला तेव्हा माहीत नव्हतं की तो गुलाब आहे. ओके, आता मला माहीत झालं. आता मी बघते काय करायचं ते. कामाला लागा. अरे इथं चेकमेट आहे. वाचवलं पाहिजे. घे ना घे. बापरे, किती दिवसांनी भेटतोय आपण. हा? मला वाटतं युवराजच्या लग्नानंतर आजच. हा आम्ही सगळे भेटत असतो, पण तूच जास्त बिझी झालेस आजकाल. फोनही नसतो यार. बरोबर, घे घे. म्हणूनच वहिनीनी हा प्लॅन केला. ए तुम्ही जरा बसा बोलत, मी आले. घे ना, घे घे. चेतना, हो ये ना, ये. काय मग सासू कशी आहे ग तुझी? सासू नाही काही, मम्मा आहे माझी. ती कुठे तारिणी? तारिणी आली नाही अजून. आज चांगलंच नाक घासावं लागणार आहे. मी फोन करून बघू. काही गरज नाहीये. मला माहिती आहे मुलगी आज मुद्दाम उशीर करणार आहे. माझ्या मैत्रिणीसमोर माझं हसं नाही होणार असं. आले ते आता तुम्ही हसा. कुठे होतीस इतका वेळ? सामान घेत होतो काकू. आत्ता करणार आहेस काय? फार वेळ नाही लागणार, आवरते मी पटकन. आलेच हा. पद्मिनी, अगं कोण आहे ही? कधी पाहिलं नाही हिला. सगळं सामान नीट आणलंयस ना? हो आणलंय ना. आणि मेन्यू नीट चेक करून बनव. ठीक? हो. अगं आमच्याच घरात असतात. तू कामाला लाग. अगं पण कोण आहे ही? नाही काकू, त्या विचारतायत ती कोण आहे. नाही हरकत नाही. काय काकू थोड्या भारून गेल्यात. तुम्ही आल्यात ना सगळ्या. मी ओळख करून देतो, हरकत नाही. हां, नमस्कार. नमस्कार. मी केदार दयानंद खांडेकर आणि अगं ये ना. आणि ही माझी बायको तारिणी केदार खांडेकर. ही मोठी सून आहे या घरची. ही धाकटी आहे. म्हणजे आम्ही ऐकलं ते खरं आहे? हो, पद्मिनीशी लग्न होण्याआधी दयानंदरावांचं लग्न. तुम्ही खूप लांबून आला असाल ना? खूप बरं वाटलं तुम्ही आलात तर. मी तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी थंड बनवून आणते प्यायला. हां, तुम्ही छान गप्पा मारा. या घरचा मोठा मुलगा आणि मोठी सून तुमच्या पाहुणचारासाठी छान बेत करतो. आलोच. हाच का ग तो दयानंद खांडेकरांच्या पहिल्या बायकोचा मुलगा? नाही म्हणजे आम्ही एका प्रेस कॉन्फरन्समध्ये पाहिलं होतं. अगं तुम्ही पण काय, किती दिवसांनी भेटलोय आपण. छान गप्पा मारूया. पार्टीसाठी आलात ना?